मोठरट आपली खाजी आळी असते ना, तेवढा मोठा किडा निघला त्याच्यामध्ये, भरपूर मोठा किडा होता. एवढा तापला होता, तापणे असा फणफणत होता नुसताच. हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळी. आणि तर रामदास ह्या कॉमेडी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 सारं स्वागत आहे. आणि आता तुम्ही म्हणता काय झालाय अवतार तुझा, आता काय सांगणार तुम्हाला. 8-10 दिवस झाले, एकतर पहिली आजारी होते मी, 8-10 दिवस झाले कसलीच झोप नाही. आता बघता बघता आज 8वा दिवस गणपतीचा उमलाय आणि कसलीच झोप नाही. आणि काम 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 पाहुणे रवळे, स्वयंपाक, धुणं भांडे, काम 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 सारखं कामच आहे. हे बनव ते बनव, हे कर ते कर, सारखं कामच काम आहे. आणि त्यात मध्ये घरातली कामं, पाहुणे रावळे आणि आजार पण. आणि त्यात मध्ये माझा मुलगा पडलाय आता आजारी, अजून जास्त टेन्शन आलंय. झोप नाही, एकतर जीवाला माझा आवाज बी बसलाय. माझा पोरगा तापलेला एक फणफणतोय तापांनी सगळा अंधारात. हे बघा झोपलाय तिथं तो. इतका तापला होता, सकाळी शाळेत पाठवलं त्याला मी. एवढा तापला होता, तापणे असा फणफणत होता नुसताच. थंडी ताप. त्याला शाळेतून फोन आला 9:30 वाजता, तुमचा मुलगा तापलाय करून त्याला घेऊन जा, चक्कर येते, ताप येते. तो बी जागतोय माझ्यासोबत. इतकी झोप माणसाला महत्वाची ना, अजिबात लेकरांना जागून देऊ नका. एवढं टेन्शन होतं ना, एवढं टेन्शन आलं. ते शाळेतून 9:30 वाजता फोन आला, तुमचा मुलगा तापलाय, चक्कर येते, त्याला घेऊन जा. त्याला घेऊन आलो, ह्यांना सांगितलं पटकन जाऊन त्याला घेऊन या. त्याला गोळी वगैरे तापाची दिली. झोपलाय, तुला जेवण वगैरे केलेलं. आता तर तू झोपलाय. मला आता जायचंय गावात. काम 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 असला वैताग आलाय ना, जरा आराम भेटत नाही. पाहुणे रावडे इकडं तिकडं सगळं चालूच असते. आता आई गेली ताईच्या इकडं, ताईच्या इकडे गेली. माझे बी डोळे झोपे. रात्री 2-3 वाजेपर्यंत जागायचं आणि सकाळी लवकर उठायचं. 2-3 वाजेपर्यंत जागायचं आणि सकाळी लवकर उठायचं. बिलकुल कसलीच झोप होत नाही. माझ्या आईच्या दातात ना 2 दिवस असली दाढ दुखली, बेकार दाढ दुखत होती. त्या माझ्या आम्ही कामाला जायचो तिथं, एका मैत्रिणीची आईला घेऊन गेलेली. ती दाढामध्ये औषध सोडलं आणि त्या दाढातून एवढा असा चांगला मोठरट आपली खाजी आळी असते ना, तेवढा मोठा किडा निघला त्याच्यामध्ये, भरपूर मोठा किडा होता. 200 रुपये घेतले, 300 रुपये काय रिक्षाचं भाडं घेतलं. पण नशीब 2 दिवस कसलीच झोप नाही आली तिला. सुद्धा दाढ ठणकत होती तिची. माणूस एकदा माणसाच्या मागे मंत्र एकदा दुखणं लागलं की सरतपुरतच लागतं. एक तर तिच्या जीवाला बिलकुल बरं नसतं. आणि त्यात मध्ये माझं पोरगं बी आज सकाळपासून तापलंय. मी पहिलीच आजारी. त्याला लय अवघड आहे. त्याला क्लासला वगैरे नाही पाठवलं. सकाळी पाठवलं होतं शाळेत, पण शाळेतून फोन आला. मग त्यांना पाठवलं मी, त्याला घेऊन आले. आता मला जायचंय गावात, सामान आणायचंय. म्हणजे आमच्या घरी कार्यक्रम आहे. तर असंच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. एकाची सुद्धा कमेंट येत नाही, का पैसे लागतात का काय माहिती कमेंट करायला. लाईक सुद्धा कोण करत नाही, नुसतं बघा जातात, वर टाकतात, बघा त्याचं वर टाकायचं. थोडी मेहनत घ्यायची तुम्हाला लाईक आणि कमेंट करायला. 1 मिनिट नाही, 1 सेकंद सुद्धा लागत नाही. तर जरा हसत कंटिन्यू करा, कुठेही जाऊ नका. भेटू थोड्या वेळाने. आता मला जायचे. आल्यानंतर मग मोदक बनवायचे तुम्हाला. आमच्या मानलेल्या नंदाच्या गणपतीला मोदक द्यायचे. प्रसाद दिला नाही त्याला बी, त्यांना मोदक द्यायचे. तर माझ्या गणपतीला मोदक होते ना. मी सकाळी भेंडीची भाजी आणि चपातीचा नैवेद्य दाखवलेला. आणि आता मी गावात जाते, सामान वगैरे घेऊन येते. आल्यानंतर मोदक करते, आरती वगैरे, भरपूर काम आहेत आज बी. त्याला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा, कुठेही जाऊन भेटूया थोड्याच वेळाने. बाय.